मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं शर्यत वेळा या यूट्यूब चॅनलवर मी सहर्ष स्वागत करतोय. तर मित्रांनो, आपल्याला सगळ्यांना खूप आनंदाची बातमी आहे. जो काही काल वाद झाला होता विलास देशमुख पैलवान वाई आणि आपले रणवीर राहुलभाई पाटील आडवली कल्याण यांच्यामधला हा आता वाद मिटलेला आहे आणि दोघांनी आपल्या प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. तर बघूया आधी विलास पैलवान काय म्हणाले ते. नमस्कार, मी पैलवान विलास देशमुख. आज बाईट देण्याचं कारण कालपासून जो काय गैरसमजातून गोंधळ चालला होता राहुलभाई पाटील आणि माझा, तो संघटनेच्या सर्व वरिष्ठांनी आणि युवा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मिळून मिटवलेला आहे. आमच्या दोघांचा काही वाद नव्हता. आमची जुनी मैत्री आहे 2018 पासूनची. ज्यावेळी आम्ही सरपंच हा बैल खरेदी केला होता त्यावेळी मुंबईत बैल गेल्यानंतर पहिला राहुलभाईंच्या शंकरमध्येच तो पळाला होता बिनजोडसाठी आणि त्यावेळीपासूनची माझी त्यांची मैत्री. पण काही लोकांनी चुकीचे गैरसमज दोघांच्यात पसरवून दोघांच्यात आपापसात वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला. तर त्याबाबत काल गणेश पुजारी शिवराज भाऊ इंगवले यांनी आमच्या दोघांना लाईनवर घेऊन सगळ्या गोष्टी क्लिअर केल्या होत्या. त्याच पद्धतीनं उदयदादा शेवाळे आबा, संदीपभाई माळी, वकील आबा रामभाऊ टाकळकर, त्याच पद्धतीनं प्रदीप नाना पाटील, मांगडे तात्या, दत्ताभाऊ गायकवाड, अमोलदादा गायकवाड, ही सगळी मंडळी असतील. मुंबईतनं विजूशेठ खानावकर, DSP वाले रवींद्र पवार, अभिषेक पवार असतील, मुंगाजी शेठ, सोनू भोपतराव, ही सगळी लोक संदीपबाईंच्या बरोबर ती सगळी लोक त्यांनी काल माझ्याशी संवाद साधला आणि काही चुकीच्या गैरसमजातून संदीपबाईंनी राहुलबाईंनी मान्य केलं की काही चुकीच्या गैरसमजातून आमच्या दोघात आपापसात काही थोडंसं वाद निर्माण होण्याचा प्रयत्न झाला. तर तसं काय आता दोघांच्यात आमच्यात कोणताही मतभेद राहिलेला नाही. कालही ते माझ्याशी बोललेत आणि सकाळीही माझ्याशी फोनवरती बोललेले आहेत आणि त्या अनुषंगाने ते सगळं बोलणं झाल्यानंतर आम्ही दोघांनी एकत्रित त्यांनी मला सांगितलं, पैलवान आपली दोस्ती आहे, तुम्ही माझ्याकडे या, मी तुमच्याकडे येतो. त्यांनी स्वतःहून मला मुंबईला येण्याचं निमंत्रण दिलं आहे आणि आपले संबंध इथून पुढे असेच राहावेत. काही 4-2 लोक ह्यात संबंध खराब करण्याचा प्रयत्न करत आहेत, ते आपल्या लक्षात यायला पाहिजे होतं. इथून पुढं जर आपल्यात काय असं झालं तर एकमेकाला आपण फोन करून त्या गोष्टीची माहिती घेऊ. आपण दोघांनी फोन करायला पाहिजे होता, पण ते झालं नाही. ठीक आहे, कुठंतरी एखाद्या म्हणजे वादळापूर्वीची शांतता झाली पाहिजे. बैलगाडी क्षेत्रात आज मी गेली 5-6 वर्ष जबाबदारी पदावर काम करतोय. मी ह्या बैलगाडी क्षेत्रात कोणाचाही वाद होऊन दिलेला नाहीये. जिथं वाद होत्यात ते मिटवण्याचं काम मी आज करत आलो आणि चुकून दुर्दैवानं माझाच वाद सर्वांसमोर येतो. हे फार मोठं दुर्दैव आहे, कारण की मी लोकांना शिकवत असताना माझ्या हातून चूक होणं अशा पद्धतीची हे काही योग्य नाही आहे. त्यामुळे वादविवाद कोणाचे नाहीत. त्यांनी मोठ्या मनानं त्यांनी काल माझ्याशी संवाद साधला, आजही संवाद साधला. त्यांनी दिलगिरी व्यक्त केली, मी दिलगिरी व्यक्त केली. त्यामुळे काय दोघांचा आता प्रश्न काय राहिलेला नाही आहे आणि फॅन फॉलोअर्सला विनंती आहे, कोणीही एकमेकाला वाईट बोलायला असं करू नये. थोडंसं त्यांनी काल बोलताना कोणाच्या इज्जतीव किंवा पैलवान बोलण्याचं त्यांनी थोडंसं नव्हतं करायला पाहिजे. ते त्यांना नंतर लक्षात आलं आणि त्यामुळं हा वाद थोडासा तीव्रता ह्यात निर्माण झाली. पण आजपासून कोणताही वाद आमच्यात राहिलेला नाही. भविष्यात आम्ही सगळे एकत्र एखाद्या मैदानात किंवा एखाद्या ठिकाणी नक्कीच दिसू. त्यामुळं जी बैलगाडी मालक चालक यांच्यावर संबंध महाराष्ट्रातील बैलगाडी मालक चालक जे माझ्यावर प्रेम करतात त्या सगळ्यांचं मी म्हणजे हे सांगू इच्छितो की तुम्ही सगळे कालही माझ्याबरोबर होता. कालपासून बरेच लोकांचे फोन आले, आजही माझ्याबरोबर आहे आणि उद्याही माझ्याबरोबर राहाल. आणि आमच्या दोघांनाही आता राहुलबाईंना प्रवक्तेपदी त्यांची निवड झाली आहे मुंबईत कमिटीवर, त्याबद्दल त्यांना शुभेच्छा. आणि त्यांनी इथून पुढं काम करत असताना जिथे माझी मदत लागेल तिथं मला आवाज द्यावा. 100% मी त्यांना मदत करेन. संघटनेचं काम असंच दोघंही चालू ठेवू, एवढी सदिच्छा. धन्यवाद. तर मित्रांनो, आता ह्यापुढे तुम्ही राहुलभाई पाटील काय म्हणतायत तेही बघून घ्या आणि त्यांचा दोघांचा वाद आता मिटलेला आहे. बघून घ्या राहुलभाई काय म्हणतात. बघायला भेटले आणि विषयाला काहीतरी पूर्णविराम लागा म्हणून काहीतरी चालू होतं. काय सांगाल तुम्ही? खरं तर काल संघटनेच्या माध्यमातून
मला कुठेतरी एक जिम्मेदारी दिली आणि जेव्हा संघटनेच्या माध्यमातून कार्य करण्यासाठी जिम्मेदारी दिली जाते, आतापर्यंत याच्या आधी कालपर्यंत कोणत्याही प्रकारची जिम्मेदारी नव्हती माझ्यावर. आता माझ्यावर संघटनेने चांगली जबाबदारी टाकलेली आहे. विलासजी पैलवान असतील, ते माझे चांगले मित्र होते. आतासुद्धा चांगले आमचं बोलण्यामधून ज्या काही घडामोडी घडल्या, मिसअंडरस्टँडिंग होती, ती कुठे बाजूला ठेवून या बैलगाडा क्षेत्राला चुकीचा वळण नको आणि आपल्यामुळे बैलगाडा क्षेत्र कुठेतरी हा मागे नाही गेला पाहिजे. या बैलगाडा क्षेत्रामध्ये आपल्याला भरपूर प्रेम दिलेलं आहे. आज पश्चिम महाराष्ट्र असेल, मराठवाडा असेल, अखंड हिंदुस्थानातून सगळ्यांनी प्रेम दिलेलं आहे. तर कुठेतरी मिसअंडरस्टँडिंग झाली होती. त्या मिसअंडरस्टँडिंगमुळे काही वादविवाद झाले. खरं बोलायला गेलो तर या वादविवादांमुळे आज विलासजी पैलवान असतील, त्यांचं आणि माझं चांगलं फोनवर बोलणं झालं आणि जे संघटनेच्या माध्यमातून जे पदाधिकारी आहेत, ज्येष्ठ बैलगाडा मालक आहेत, सगळ्यांचे फोन झाले. सगळ्यांचे म्हणजे असे दिग्गज जेवढे आहेत बैलगाडा मालक, आज सांगायला गेलो तर शेवाय आबा झाले, त्याच्यानंतर धनाजी तात्या झाले, वकील आबा झाले, त्याच्यानंतर मांगडे तात्या झाले, म्हणजे सगळ्यांचेच फोन झाले. असा कोणीच नाही राहिला. MM नाना झालाय वापस. त्याच्यानंतर जेवढी आपली टीम आहे, प्रत्येकाने एकच म्हणणं होतं का भाई हे कुठेतरी थांबलं पाहिजे. पण आता मला पदावरती कुठेतरी विराजमान व्हायला लागलं, पद स्वीकारलं गेलं मीनी. आता मला या सगळ्या गोष्टीमध्ये पडता नाही येणार, जेणेकरून मीच हे वादावाद जर केले तर या बैलगाडा क्षेत्रामध्ये माझं जो पद आहे त्या पदाचा मी कुठेतरी गैरवापर करतोय असा मला दिसून येईल. म्हणून मी माझे जे वापरलेले जे शब्द आहेत ते कुठेतरी मागे घेतो आणि या बैलगाडा क्षेत्रामध्ये आपलं एक कुटुंब आहे, आपण सगळे भाऊ भाऊ आहेत. म्हणून कोणीच कोणाला कधी ट्रोल नका करू, कोणी कोणाला वाईट नका बोलू. आपण सगळे या बैलगाडा क्षेत्रामध्ये भाऊ भाऊ आहेत. याच्यानंतर आपण कालही मित्र होतो, आजही मित्र आहे. याच्या पुढे सगळ्यांना आपल्याला एकत्र राहून हा बैलगाडा क्षेत्र कसा उंचावर जाईल त्यासाठी प्रयत्न करायचे आहेत आणि एकत्र राहायचं आहे आपल्याला. कुठेतरी हा संदेश युवा पिढींसाठी चांगलं राहील. कुठेतरी माझ्या तोंडातून या विलासजी पैलवान असतील, त्यांच्या वाणीतून काय चुकीचे अपशब्द गेले असतील तर जेवढे बैलगाडा मालक असतील, शेतकरी वर्ग असेल, तर तिथे मी दिलगिरी व्यक्त करतो. कारण की जिथे आपल्या चुक्या होतात तिथे नक्कीच आपण दिलगिरी व्यक्त करायला पाहिजे. कोणी दिलगिरी व्यक्त करून छोटा नसतो होत, कोणी मोठा नसतो होत, पण दिलगिरी करण्यासाठी पण खालीच एक सच्चा लागतो आणि त्यानुसार मी या बैलगाडा क्षेत्रासाठी आज चांगलं योगदान, चांगलं प्राधान्य देण्यासाठी मला पद दिलेलं आहे. त्या पदाचा मी कोणत्याही प्रकारचा गैरवापर करणार नाही. चांगलं काम करेल. त्या चांगल्या कामाकरिता मी जे आमचं झालेलं कालपर्यंत भांडण होतं ते भांडण कुठेतरी आमचं मिटलेलं आहे. कारण की त्याच्यामध्ये जी युवा संघटनेचे 2 ते 1 शिवराज भाऊ आहेत आणि 1 गणेश भाऊ आहेत. या लोकांनी बिचाऱ्यांनी म्हणजे लाईनवर घेऊन खूप मेहनत केली हे वाद मिटवण्यासाठी. पैलवानांना पण लाईनवर घेतलं, मला सुद्धा लाईनवर घेतलं. ओगलेवाडीचे उदयदादा होते. या उदयदादांचा कुठेतरी मी उल्लेख करायचा विसरलो होतो. खरं तर उदयदादांनी पण माझ्याकडे एक शब्द टाकला होता का राहुलभाई हा विषय कुठेतरी संपला पाहिजे, मिटला पाहिजे. खरं तर या सगळ्यांचाच मी जेवढे वरिष्ठ आहेत सगळ्यांचा मान सन्मान ठेवून हा विषय कुठेतरी मी संपवलेला आहे, हे वाद मिटवलेला आहे. म्हणून या सगळ्यांचे मी आभार व्यक्त करतो. तर मित्रांनो, आपल्या सगळ्यांसाठी आणि पूर्ण संपूर्ण बैलगाडी क्षेत्रासाठी आणि ह्या अखिल भारतीय बैलगाडी संघटना ठाणा, रायगड, पालघर असेल, तसेच पश्चिम महाराष्ट्रातील अखिल भारतीय बैलगाडी संघटना असतील, शेवाळे आबा असतील, संदीपबाई असतील आणि संपूर्ण कमिटी असतील, सदस्य असतील, यांनी हा वाद एका दिवसाच्या आत मिटवलेला आहे मित्रांनो. आणि ही दोस्ती आता परत अशीच तुम्हाला पाहायला मिळणार आहे, राहुलभाई आणि विलास पैलवान यांची मित्रांनो. तर तुम्हाला मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि आपलं बैलगाडी क्षेत्रामधील अशा नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.